थोडा वेळ मी टाईम स्पेंड करते बेडवर इथे 2-3 मिनिटे, नंतर ब्रश करायला जाईल. चला तर मी आता माझ्या ब्लँकेटची घडी करून ठेवते, नंतर माझ्या मेडिटेशनला सुरुवात करते. थोडीशी फ्री होते आणि माझ्या मेडिटेशनला सुरुवात करते. तर माझं मेडिटेशन आता 10 मिनिटे पूर्ण झालेलं आहे. आता मी ब्रश करते. हा माझा ब्रश. आता मी याला पेस्ट लावते ब्रश करायला. चला तर मी आता ब्रश करते. मी आता माझा ब्रश वॉश करून घेते. माझा माउस पण वॉश करणार आहे. आता माझं ब्रश करून झालेलं आहे. मी ब्रशला कॅप लावते आणि ठेवून देते. चला तर मी आता मित्रांनो दूध बनवणार आहे. हे बघा, आमच्या गाईचं शुद्ध दूध आहे. हे माझ्या पप्पांनी काढून आणलेलं. आता मी याला तापवायला ठेवणार आहे. यामध्ये थोडीशी शुगर टाकणार आहे. आणि हे दूध साखर उकडल्यानंतर मी घेणार आहे. मला या मग मी आता दूध पिते. चला तर मी आता दूध पिणार आहे. हे बघा, माझी कचोऱ्या बनवत आहे. ही बघा, मी कचोरी बनवलेली आहे. माझ्या मुलीला खूप आवडते कचोरी खायला. बाहेरून आणण्यापेक्षा मी घरीच बनवलेली आहे. आता मी हिला तळणार आहे. मंद आचेवर कचोरी तळायची असते. ती छान फुलून येते आणि खायला पण खुसखुशीत होते. हे बघा भजी, माझी आवडती. मी आता या भजींना खाणार आहे. सर्वात आधी माझ्या आईने ही भजी बनवली. आता कचोरी बनवत आहे. बघा कशी छान फुलत आहे ही कचोरी आणि खायला पण छान लागते. घरची बनवलेली कचोरी खायला खूप छान लागते. तुम्ही पण एखाद्या वेळेस असं ट्राय करून बघा घरी काहीतरी. हे बघा, मी टेम्पटिंगच्या टोमॅटो केचप सोबत माझ्या भजी आणि कचोरी खाते.
फुगलेली आहे. ही बघा माझ्या आईने केलेली कचोरी. विकतच्या कचोरी सारखी दिसते ना, छान टेस्ट आलेली आहे, छान लागते. वाव, छान. माझ्या मुलीला खूप आवडलेली दिसते कचोरी. बघा कशी खात आहे मटकी लावत लावत. आहा, भाजी कशी झाली ग? छान झाली, तिखट झाली की काय? छान झाली, खुसखुशीत खमंग झाली. ही बघा दुसरी कचोरी तळली जात आहे.